मराठा वॉरियर शिरळ शिवछावा सनबूर, चला प्लीज आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. शिवछावा सनबूर आपल्या आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवा. आणि मराठा वॉरियर शिरळ संघ आपण टीम मीटिंग न घेता त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल, सहकार्य करा. कारण पाटण क्रिकेट संघटनेची शिस्त तुम्हाला देखील माहीत आहे आणि आज या शिस्तीमुळेच पाटण टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलंय. हे वेगळे सांगण्याची गरज नाहीये. शिवा जाधव बॉस आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे अगदी प्रखरपणे उभी असणारी संपूर्ण पाटण क्रिकेट संघटनेची कमिटी आणि खरंच त्या सर्वांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, ज्या प्रकारचे नियम, ज्या प्रकारची शिस्त. सनबूर संघ आपला अतिरिक्त प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवा. मराठा वॉरियर शिरळ संघाचे दाखल झालेले आहेत. नक्कीच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रिधिका 11 रामेष्टेवाडी, ज्योतिर्लिंग सार्वजनिक उत्सव मंडळ रामेष्टेवाडी काळेवाडी आयोजित माननीय श्री संजय आंबोळकर साहेब बापू यांच्या वाढदिवसानिमित्त रिधिका चषक 2024 दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील हा अत्यंत महत्त्वपूर्ण सामना तिसऱ्या फेरीतील. अर्थातच जो संघ सामना जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरेल. काल पहिल्या दिवसामध्ये नवला स्पोर्ट सोनावडे, आजच्या सकाळच्या सत्रामध्ये हेवाडी फायटर संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि हा तिसरा संघ कोणता ठरेल ही ठरवणारी लढत. पहिला चेंडू सागर यांचा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 सलामीचे फलंदाज आशिष आणि त्यांच्या साथीला ओमकार. सामनावीर विरुद्ध सामनावीर अशी लढत आणि गोलंदाज आणि फलंदाज दोघांच्या अंगावर जर्सी पाहिली तर अगदी सामनावीर खेळाडूची बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी, वेग, निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी या एखाद्या उंचपुरा वेगवान गोलंदाजाला साजेची शरीरयष्टी आपण याची पाहतोय. गोलंदाज सागर अगदी अप्रतिम टप्प्यावर 2 चेंडू हाताळले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आला आणि या सागर यांनी थांबणं पसंत केलंय. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण बाहेर पाहतोय. अक्रॉसचा बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय, अपील केली जाते. पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. निर्धाव चेंडू आणि या सलगचे 3 निर्धाव चेंडू हाताळलेत. नारायण धामणकर सर अगदी सकाळच्या सत्रापासून गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना आणि काल देखील त्यांचं चांगलं योगदान राहिलंय. वेलकम सर. अक्षय शेठ म्हात्रे 81-82, ओमसाई MTCचे सर्वा. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स, चांगला कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. क्रिकेटचा पुस्तकी फटका 6 धावांसाठी फलंदाज आशिष यांच्या बॅट मधून येतोय. रिया एंटरप्राइजेस षटकार. विलोभनीय फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटचा पुस्तकी फटका. चला प्लीज आपण वेळ घेऊ नका टीम. मराठा वॉरियर शिरळ पंच होय षटकार. अगदी नामांकित पंच आहेत विनोद भगत सर, रोशन कोळी सर आणि पंचांची नजर देखील तेवढी तीक्ष्ण पाहायला मिळते. अगदी घारीची नजर अक्षय शेठ म्हात्रे. हा फॉली होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, काही काळ झेलची संधी, कोणती चुकी करत नाहीयेत क्षेत्ररक्षक विलास आणि टिपलाय झेल. फलंदाज आशिष यांचा संपेल खेळ. आशिष बॅक टू द डगआउट. साला एक टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवछावा सनबूर. नवीन फलंदाज रोहन. सागर यांचं पहिलं षटक चांगलं राहिलंय. अगदी एक षटकार जरूर आला परंतु एक गडी बाद केलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. रोहन क्रमांक 3 वर आलेत आणि कालचा दिवस शिवछावा सनबूर संघाने गाजवला परंतु आजचा नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात.
वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सोडून दिलाय. पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धाव फलकावर 7. शेवटचा चेंडू पुढे ढकलाय. यावेळेला मात्र आपल्या ताकदीचा वापर करत असताना चेंडूला फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स आउटरेजस. रिया एंटरप्राइजेस रोहन यांच्या बॅट मधून येतोय षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 13. पहिल्या षटकात 2 षटकार जरूर आले परंतु एक गडी बाद केला. म्हणजेच काय तर संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळालं सागर यांचं. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 13ला 1. टीम शिवछावा सनबूर. आजचा दिवस 4 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी 1670 साली नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला घेताना मात्र धारतीर्थी पडले. गड आला पण सिंह गेला हे छत्रपती शिवरायांचं वाक्य. शॉटआर्म जॅक केलाय. अगदी मिड विकेटला चेंडू जाईल. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. आणि कोंढाणा किल्ला घेत असताना धारतीर्थी पडलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा. कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर अगदी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी मावळे अगदी प्रखरतेने सज्ज होतात. ते आपण पाहिलंय. तो इतिहास आपण नक्की बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंट आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये. तत्पूर्वी एक धाव प्राप्त केली जाईल. अगदी आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी राजगडावर तानाजी मालुसरे आले आणि त्यावेळेला कोंढाणा किल्ल्याची मोहीम महाराज नक्की आखत होते. परंतु ज्या वेळेला तानाजी मालुसरे यांना कळलं की कोंढाण्याची मोहीम आहे त्यावेळेला त्यांनी पहिलं वाक्य आपल्या तोंडातून उद्गारलं, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका फासलाय परंतु एक्स्ट्रा कव्हरला कोणती चुकी करत नाहीयेत अमोल. फलंदाज बाद. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना कर्णधार. धक्का क्रमांक 2 टीम. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवछावा सनबूर. नवीन फलंदाज आशिष. अगदी आपण कोंढाण्याची मोहिमेबद्दल चर्चा करत होतो आणि पहिलं स्वराज्य मग सर्व काही अशी आपले सर्व ज्ञात अज्ञात मावळे. राजमाता जिजाऊ साहेब यांनी पाहिलेलं स्वप्न श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण केलं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ते हिंदवी स्वराज्य अगदी वाढवलं. नक्कीच आणि आपली अहोभाग्य की आपण या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतलाय. पहिला चेंडू अगदी कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळाला जय यांचा. निर्धाव चेंडू. जय यांनी आधीच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार फटकावलाय. वेगवान चेंडूसाठी हा खेळाडू जाणला जातो. धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 15ला 2. खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड ऑन आहे. तद्वर एक धाव केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी लॉंग ऑन वरून मिड ऑन पर्यंत प्रवास केला. एका धावेने संघाची धावसंख्या 16. 1 to go. हा फॉली होता. शॉर्ट आर्म पूल केलाय. कडक कडकडीत प्रहार. रेदिका चषक. फलंदाज रोहन यांच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. चांगला फटका शेवटच्या चेंडूवर. अगदी उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले. बावीस. अगदी सुरुवात चांगली राहिली आहे. गडी बाद झाल्यानंतर मात्र पुनरागमन करण्याचा प्रयत्न. नेक्स्ट मॅच मराठा वोरे जुळेवाडी
विपक्ष मिरासवाडी. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. दोन्ही संघ जुळेवाडी मिरासवाडी तयार राहायचंय. अंतिम षटक रमेश. रमेश पहिला चेंडू पदराली त्याचा वापर करत असताना फलंदाज दुसरे धाव अगदी एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. आपल्या सहकार्याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी, परंतु आपल्या विकेटचं बलिदान केलंय. अगदी रोहन यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी आशिष यांनी आपल्या विकेटचं बलिदान दिलंय. आणि कौतुक करेन मी तर, क्रिकेट हा खेळ म्हटलं तर सांघिक खेळ आहे. तुम्हाला संघाचा विचार हा नेहमी करावा लागतो. नवीन फलंदाज प्रीतम. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या संघासाठी नेहमी बलिदान द्यावं लागतं. कधी फलंदाजी असो, कधी गोलंदाजी असो, कधी क्षेत्ररक्षण असो, तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतात. कधी कधी तुमचा दिवस खराब असेल तर तुम्ही आपल्या सहकार्याला स्ट्राईक जास्त देता. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने पाहिलं जातं आणि क्रिकेटमध्ये खेळाडू या गोष्टी शिकतो. हलक्यात आणि ऑन साईडला दिशा दिली आहे. मिड विकेट आहे. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये डायरेक्ट फेकी. पंच अगदी कळवत आहेत. नाबाद सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय. नवीन फलंदाज अगदी प्रीतम पहिला चेंडू खेळतील. परंतु कौतुक करेन मी टीम मराठा वॉरियर्स चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर मात्र धावसंख्येवर अंकुश ठेवलाय. संघाची धावसंख्या या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. 22. 22 runs on board, loss of 3 wicket. Thank you so much. 23. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. विनोद भगत सर, वाशी जिवगाव नामांकित पंच आहेत. त्यांच्या बरोबरीने रोशन कोळी सर. आजच्या दिवसभरामध्ये जरी आपण किरण मस्कर सरांचा आवाज नक्कीच मिस करत आहोत, परंतु साताऱ्याचे सुपुत्र कोपरखेरणे नवी मुंबईतील एक सुमधुर आवाज आशिष जाधव सर आपल्यासोबत जोडलेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडलाय. एकेरीचा प्रयत्न झाला. दुहेरीसाठी पलटतील. फेकी एसटीएनच्या दिशेने. फेकी सुरेख. चेंडू अगदी शेवटच्या क्षणाला एस्टनवर लावलाय. फलंदाज धावबाद. एका धावेचा प्रयत्न चांगला पूर्ण केला. दुहेरीचा प्रयत्न झाला, परंतु त्यात अपयश आलंय प्रीतम यांना. एका धावेवर धावबाद होऊन बाद होतील. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 ला 4. नवीन फलंदाज जय. दोन 2.3 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 25 ला 4. अगदी निर्णायक सामना आहे. जो संघ विजयी ठरेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. आणि जर पाहिलं तर मालिकावीरासाठी रनिंग सायकल आहे या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य. आणि जो खेळाडू मालिकावीर होईल तो नक्कीच आपल्या फिटनेससाठी त्याला मदत होईल या रनिंग सायकलची. आणि मालिकावीर सौजन्य आपल्याला प्रामुख्याने स्प्रे. चला आयोजकांना विनंती असेल आपण स्प्रेची मागणी होते पूर्तता करा. मालिकावीरासाठी सायकल सौजन्य लाभले आदरणीय श्री सचिन येळवे साहेब आबा समाजसेवक यांच्या माध्यमातून. आणि त्यांचा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालाय. अगदी पीटीपीएल असू द्या, केपीएल असू द्या, येळेवाडी फायटर्स संघ हा सातत्याने एकाच नावाने खेळतो. आणि आज त्यांचा येळेवाडी फायटर संघ या स्पर्धेमध्ये देखील खेळतोय आणि तो बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालाय. चला थोडीशी त्वरा करा प्लीज. ऑन साईडला दिशा दिली आहे. अगदी चेंडू लॉंगलेग क्षेत्रामध्ये जाईल. 1 धाव. चला थोडंसं स्पीडअप करा. विनंती असेल पंच, आपणास देखील नम्र विनंती असेल. आज 2 उपांत्य फेरी, 1 अंतिम सामना आहे. आपण वेळेत थोडीशा. हाफ ट्रॅकर चेंडू होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मोये मोये. अगदी तिघांच्या मध्ये चेंडू पडलाय. झेल सोडलाय. यावेळेला मात्र कॉलिंग चुकले तू की मी. आणि अशा क्षणाला तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये, कारण महत्वपूर्ण सामना आहे. हा झेल जरी एका धावेचा असेल, परंतु क्रिकेटमध्ये एका धावेने देखील सामने जिंकलेले आपण पाहिलेत.
IPL 2017ची फायनल, IPL 2019ची फायनल. मुंबई इंडियन्स संघाने एका धावेने सामना जिंकलाय, IPL ची ट्रॉफी जिंकली. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही एका धावेला अगदी सहज घेऊ शकत नाहीये. 27ला 4, 1 टू गो. शॉट आर्म जॅक केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट डीपला तैनात. एक धाव पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न होईल. अगदी फेकी खराब, फेकी दूरवर केले. 2+1, 2+1 अगदी 3 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या तिहेरी धावेने पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवछावा सनबूर. संघाची धावसंख्या धावफलकावर 30 आणि 31 धावांचं लक्ष असेल मराठा वॉरियर्स शिरळ. 31 रन्स टू विन. टीम मराठा वॉरियर्स शिरळ. नेक्स्ट मॅच मराठा वॉरियर्स जुळेवाडी विपक्ष मिरासवाडी या दोन्ही संघाचे कर्णधार. आपणास नम्र विनंती असेल आपली नाणेफेक केली जाईल. चला, मराठा वॉरियर्स जुळेवाडी वर्सेस मिरासवाडी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचे. आपला टॉस केला जाईल. मी विनंती करेन कृष्णत केसरे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. चला, या दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज जुळेवाडी मिरासवाडी या. थोडं स्पीडअप करायचंय दोन्ही कर्णधार. चेक. त्याच दरम्यान कॅप्टन 26 बनपूर एक्सप्रेस साताऱ्याचा मलिंगा पाटण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अतुल भालेकर साहेब यांचं देखील शुभागमन झाले. वेलकम सर. Miraswadi will call the toss. Please spin the coin. Chapa. Kata is the call. Maratha Warriors Zoyewadi has won the toss. Fielding करो. They have decided to field first. आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? आम्ही रेदिका वर्षी चषक दरवर्षी खेळतो. त्यांचं आयोजन खूप चांगलं असतं बापूंचं. नक्कीच धन्यवाद. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण टॉस हारलात, आपल्याला फलंदाजी करायची आहे. काय असेल आपला स्ट्रॅटेजी? स्ट्रॅटर्जी तशी काय नाही, जेवढ्या रना जुळवता येतील तेवढा जुळवण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. लव जाधव सर. थँक्यू. धन्यवाद आशिष सर. 31 धावांचं लक्ष टीम मराठा वॉरियर्स शिरळ आणि या आधीच्या सामन्यामध्ये 32 धावांचं लक्ष होतं. ते लक्ष अगदी सहजतेने पार केलं होतं. नारायण सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. नारायण धामणकर सर अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या दोन आघाडीचे फलंदाज जय आणि त्यांच्या साथीला सागर आलेत. जय ऑन स्ट्राईक. मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज आशिष. एकतीस धावांचं लक्ष पार केलं जाईल का अथवा या धावांचं लक्ष रोखलं जाईल का? नक्की सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण होईल. सामन्याला होते सुरुवात. जे प्रेक्षक ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून जोडले त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय संजय अंबुळकर साहेब बापू यांच्या वाढदिवसानिमित्त रिधिका चषक 2024 दुसरा पर्व. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा पार. रिधिका चषक
चौकार. जय यांचे मनसुबे अगदी स्पष्ट केलेत पहिल्या चेंडूवर. नावामध्येच जय आहे. अगदी आपल्या संघाला जय मिळवून देतील का जय? या आधीच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू अगदी अंगावर सामनावीराची जर्सी परिधान केली आहे आणि दोन्ही सलामीच्या फलंदाजांच्या अंगावर जर पाहिलं तर सामनावीराची जर्सी आहे. आक्रमण केलंय आशिष यांच्यावर. चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. रिया एंटरप्राइजेस चौकार. लॉफ्टेड ड्राईव्ह. अगदी क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये कशी फटकेबाजी करावी तर मात्र अशी करावी. ज्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला, चांगला फटका, पॉवर प्ले मधला पॉवरफुल फटका. संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 2 चेंडू अखेर 8. अगदी कॅप्टन 26 बनपुरी एक्सप्रेस यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात देखील होणार आहे पुढील महिन्यामध्ये. त्यांचं आगमन झालंय. ऑन साइडला अगदी हलक्या हाताने खेळलाय. मिड विकेट आहे ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये. तत्पूर्वी एक धाव अंकित केली जाईल. फलंदाज जय यांच्या माध्यमातून या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 9. मराठा वॉरियर शिळ संघ 31 धावांचं लक्ष. सुरुवात ठोस राहिली आहे. अगदी पहिल्या 3 चेंडूवर मनसुबे स्पष्ट. आडवा बॅटने खेळायचा होता. बॅटची कडा लागली आहे. फलंदाज अगदी पंचांच्या कडे पाहत देखील नाहीये. चांगली खेळाडू होती आपण पाहतोय. स्पोर्ट्समनशिप सागर यांच्या माध्यमातून गोल्डन डकचा शिकार ठरलेत फलंदाज सागर बाद. नवीन फलंदाज अमोल संघाचा कर्णधार. संघाची धावसंख्या धावफलकावर 9-1. ज्या प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा होती शिवछावा सनबूर, काल पहिला दिवस त्यांनी देखील गाजवला. 2 सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय आणि या तिसऱ्या फेरीमध्ये मराठा वॉरियर शिळ संघ आजच्या सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ राहिलाय. चला थोडंसं त्वरा करा प्लीज, सातत्याने आम्ही आपल्याला विनंती करतोय. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. अगदी योग्य टप्प्यावर चेंडू हाताळलेत गोलंदाज आशिष. अगदी पहिल्या 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र आशिष यांनी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. एक गडी बाद केला. 9 धावा खर्च करत असताना 5 चेंडूचा खेळ झालाय. क्षेत्ररक्षणाची सजावट, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. 1 टू गो. फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. कॅप्टन अमोल यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत रिधिका चषक षटकार. आणि या षटकाराने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाखेर मराठा वॉरियर शिळ 15-1. 12 चेंडू विजयासाठी लक्ष असेल. उर्वरित 12 चेंडूच्या अखेर 16 धावा. षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना गोलंदाज राहुल. चला शिवछावा सनबूर, आपण थोडस स्पीडअप करा प्लीज. शिवछावा सनबूर सहकार्य करा. जय आणि त्यांच्या साथीला अमोल आहेत. जयांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. अमोल यांच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार आलाय. आणि बापू यांच्यावर असलेलं प्रेम आज सर्व मान्यवर अगदी रिधिका चषक 40+ दिवाया कोळीवाड्याच्या क्रीडांगणामध्ये नक्कीच आज उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. राहुल पहिला चेंडू चांगला स्ट्रेट ड्राईव्ह अगदी कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑन आहे डीपला. एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु कॉलिंग मात्र इथे नाहीये. अगदी 2 धावा झाल्या असत्या सर, परंतु पहिली धाव एकदा तुम्ही हळूवार घेणार तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू शकत नाहीये. अगदी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की तुम्ही
कधी हलगर्जीपणा करू नका. पहिली धाव अगदी जोरात घ्या. आज जर पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर विराट कोहली सरांचा फिटनेस पहा. अगदी त्या प्रकारे तुम्हाला खेळ करावा लागतो. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल. आणि मराठा वॉरियर्स शिरळ संघ आय थिंक सलगचा तिसरा सामना खेळतोय, त्यामुळे थोडीशी दमछाक झाली असेल. परंतु जर तुमचं लक्ष करंडकावर जाईल तर तुमचा सगळा थकवा निघून जायला पाहिजे. आणि क्रिकेटने आपल्याला हे शिकवलंय. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू होते चुकी. गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून सलगचा दुसरा व्हाईट बॉल. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 18. आणि क्रिकेटने आपल्याला हे शिकवलं की परिस्थिती कशी असू द्या लढावं लागतं. तुम्हाला खंबीरपणे पुनरागमन करावं लागतं. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. गुडनेतला यावेळेला हिट केला. निर्धाव चेंडूची सांगता होते. अठराला 1. पदरादित्य सुरेख आहे. चेंडू हवेत खेळलाय. झेलची संधी असेल. यावेळेला मात्र थोडासा अंदाज चुकलाय आणि याचा फायदा मात्र फलंदाजाला होईल. 4 धावा. चौकार. फटका चांगला होता फलंदाज अमोल यांच्या बॅट मधून. यावेळेला मात्र अगदी विजय समीप प्रयत्न करण्याचा होतोय टीम मराठा वॉरियर्स शिळ. आणि ज्या प्रकारची फलंदाजी राहिली आहे अगदी आक्रमक आणि विश्वासपूर्ण फलंदाजी. 22ला 1. फुटवर्कचा वापर करत असताना परंतु यावेळेला गोलंदाजाने चाणक्य पद्धतीने चेंडू हाताळलाय. राहुल निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावत असताना धाव फलकावर आपण पाहतोय 22. 31 धावांचं लक्ष. अद्याप 9 धावांची गरज विजयासाठी. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीयेत. रोहन चांगला झेल टिपलाय. फलंदाज अमोल बॅक टू द डगआउट. आणि कर्णधाराला बाद केलंय. म्हणजेच काय तर ही लढाई कॅप्टन वर्सेस कॅप्टन पाहिली. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 22ला 2. 7 चेंडू आणि 9 धावा. सामना रंगतदार होईल सर. या सामन्यामध्ये जर तुम्हाला पुनरागमन करायचं असेल, या सामन्यामध्ये राहायचं असेल तर या चेंडूवर तुम्हाला निर्धाव चेंडू एक गडी बाद करावा लागेल. नवीन फलंदाज रमेश. पहिला चेंडू आडव्या बॅटने बैठक सजवलाय. वॉट अ शॉट. सूर्यकुमार यादव स्टाईलने चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. रिया एंटरप्राइजेस निर्णायक षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावर 28ला 2. आणि पूर्णपणे सामन्यातील मित्र म्हणून हवा काढून घेतले. 3 धावांची गरज असेल विजयासाठी 6 चेंडूंचा खेळामध्ये. त्याच दरम्यान रिधिका चषक 2024च्या माध्यमातून बापू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अगदी मुख्य व्यासपीठावर मारुती रामिष्टे साहेब, वसंत रामिष्टे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने चंद्रकांत रामिष्टे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. रिधिका चषक 2024च्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. 6 चेंडू 3 धावा. अंतिम षटक विकास आलेत. विकास यांना मात्र आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर मात्र 3 चेंडू चांगले हाताळावे लागतील. अगदी 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 चेंडू 3 धावा. मॅच ऑन. पहिला चेंडू अगदी बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन. आणि मराठा वॉरियर्स शिरळ संघाचे मात्र प्रवास सोपा केला जातोय. अगदी त्यांच्या संघाच्या नावामध्ये वॉरियर्स आहे, मराठा आहे. आणि मराठा हा शब्द मात्र तुम्हा सर्वांचं प्रेरणास्थान. अगदी शब्द कानावर जरी पडला तरी अंगावर शहार येणारा. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉल. गोलंदाज विकास मात्र फलंदाजाचं काम सोपं करतायत. फलंदाजाला सांगत असेल की तुम्ही जास्त मेहनत नका करू, मी अतिरिक्त चेंडू हाताळतो. 1 धावेची गरज. 30ला 2. 1 धाव विजयासाठी. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल का? हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल. सलगचे 3 वाईट चेंडू आणि विजय संपादन केलाय टीम मराठा वॉरियर्स शिरळ. वेल प्लेड टीम मराठा वॉरियर्स शिरळ. आणि आनंद साजरा केला जातोय. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून खेळपट्टीवर जय आणि रमेश. वेल प्लेड टीम मराठा वॉरियर्स शिरळ. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा 3रा संघ ठरतोय
रिधिका चषक 2024 दुसऱ्या पर्वातील मराठा वॉरियर्स शिरळ या सामन्यातील सामनावीर या मॅचचा हिरो अष्टपैलू खेळ राहिला. या मॅचचा हिरो ठरलाय रमेश.